स्वरूप सेवा वंदन भावे करतसे नमन माझे हंसवाहिनी वाघवर देविलासनी दुरंत वदवाया निरूपणी भावर्तकानी जया माझी नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूप तू स्वामिया स्तुती द्यावी ग्रंथ वदवाया जे निसृतिया सुख वाटे नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना सकळ सुरपिया साधुजना नमन माझे साष्टांगी ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद आत्मरूपा आता अभिनव वागविलासनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ही शारदा विश्वमोहिनी नमिली म्या श्री गणेशाय नमः विश्वामित्र म्हणे रघुनाथा तू सूक्ष्म बुद्धी अति तीक्ष्णता ज्ञान ध्येय परमार्था स्वभावता परिपूर्ण ग्रंथ करते संत सांगतात माय बापांनो संत सज्जना पवित्र रामायण कथा आणि त्या कथेचा आजचा सुयोग आदरणीय आमचे मित्र गडदे जी काही आज्ञा दिली त्या अनुसार कथेचा आजचा सेवेचा विषय आहे. महाराजांचं प्रथमतः अभिनंदन की आपण ऑनलाईनच्या माध्यमातून रामकथेला सुरुवात केलात आणि सर्व साधू संत जे कथेला उपस्थित आहेत सर्वांच्या चरणी सादर प्रणिपात दंडवत. प्रतिपाद्य विषय अशा प्रकारचा आहे. प्रभू रामचंद्रजींनी पर्यटन केल्यानंतर तीर्थाटन केल्यानंतर उत्पन्न झालेलं वैराग्य आणि वैराग्याचं प्रतिपादन आणि वैराग्याचं प्रतिपादन झाल्यानंतर विश्वामित्रांनी ती भूमी बघितलेली आहे. कारण पाणी पडल्यानंतर वापशावर जमीन असताना त्यामध्ये बी टाकण्याचा विचार करणं हे जाणत्या शेतकऱ्याचं लक्षण आहे. तसं विश्वामित्राच्या लक्षात आलेलं आहे रामचंद्र प्रभू हे परिपक्व आहेत आणि ते रामचंद्र प्रभू ते रामचंद्र प्रभूंना म्हणतायत की तू सूक्ष्म बुद्धी अति तीक्ष्णता. ती अतिशय सूक्ष्म आहे, तीक्ष्ण आहे. कारण ज्यांच्याकडे बुद्धी तीक्ष्ण असते ते प्रकृतीचं अवलोकन करत असताना सूक्ष्म सूक्ष्म विचार करत असतात, परिणामाबद्दलचा विचार करत असतात. प्रभू रामचंद्र अतिशय सूक्ष्म बुद्धीनं तीक्ष्ण आहे. ज्ञान ध्येय परमार्थ, ज्ञान आणि ध्येय या दृष्टीनं परमार्थाला तुम्ही स्वभावतः परिपूर्ण आहात. परमार्थासाठी ज्या काही गोष्टी अपेक्षित आहेत त्या स्वाभाविक तुमच्यामध्ये आहेत. अशा प्रकारे विश्वामित्रजी प्रभू रामचंद्रजींना बोलतायत. ज्ञात्यांमध्ये ज्ञान वरिष्ठ त्यांचा अनुभवाचा चोखट तो तुझ माझी दिसे प्रभट वैराग्य उद्भट ज्ञान गर्भा. विश्वामित्र म्हणू लागलेले आहेत रामा ज्ञात्या माझी ज्ञान वरिष्ठ. जेवढे काही ज्ञानी आहेत त्या सर्व ज्ञानी जनांमध्ये श्रेष्ठ काय आहे? ज्ञान श्रेष्ठ आहे. कारण आपण ज्ञानाची तुलना ज्ञानाची किंमत त्याच्या ज्ञानावरून असते न की त्याच्या दिसण्यावरून. म्हणून ज्ञानी व्यक्तीमध्ये ज्ञात्यांमध्ये जाणकारांमध्ये ज्ञान हे श्रेष्ठ आहे आणि त्या ज्ञानानं जो काही चोखट अशा प्रकारचा अनुभव येत असतो तो अनुभव तुमच्यामध्ये प्रगट झालेला दिसतोय. कारण ज्ञानी व्यक्तीचं निरीक्षण परीक्षण आणि त्यांची अनुभूती त्या ज्या काही गोष्टी असतात त्या तुमच्यामध्ये आहेत ते तुमच्यामध्ये प्रगट दिसताय. कारण वैराग्य उद्भट ज्ञान गर्भा. उद्भट वैराग्य असेल तर त्या वैराग्याच्या गर्भाला ज्ञान जन्म घेत असत. आणि प्रभू रामचंद्रजींच्या अंतःकरणात काय आहे? वैराग्य आहे. ज्ञानी व्यक्तीमध्ये ज्ञान वरिष्ठ आहे. कारण एखादा व्यक्ती ज्ञान धारण करतो पण त्याच्याकडे जर त्या ठिकाणी वैराग्य नसेल तर ते ज्ञान काय होतं? विरक्ती वाचवणी कही ज्ञानासी तगणीची नाही. ज्ञान टिकायचं असेल तर विरक्ती वैराग्य असणं गरजेचं आहे आणि ते वैराग्य तुमच्यामध्ये प्रकट उद्भट आहे. त्यामुळे जो ज्ञानी व्यक्तीमध्ये जो अनुभव असतो तो विरक्तीचा अनुभव आहे आणि तो अनुभव
चोख अशा प्रकारे तुमच्यामध्ये दिसतोय. प्रभूंना विश्वामित्र बोलतायत. वैराग्य जे ज्ञान सगर्भ तोच ज्ञानाचा समारंभ. वैराग्य विन ज्ञान दुर्लभ वैराग्य जे ज्ञान सगर्भ, लक्षात घ्या, वैराग्याच्या गर्भात ज्ञान राहतं. त्यामुळे वैराग्याशिवाय ज्ञानाची उत्पत्तीच नाही आहे. तोच ज्ञानाचा समारंभ. ज्या ठिकाणी व्यक्तीच्या अंतःकरणात विरक्ती उत्पन्न होते त्याच वेळेस व्यक्ती ज्ञानाकडे पोहोचत असतो, ज्ञानाकडे निघत असतो. त्यामुळे विरक्ती महत्वाची आहे. आपण दसकट काढल्याशिवाय महाराज त्या ठिकाणी पेरताच येत नाही. आणि ज्या अर्थी शेतकऱ्यांना दसकट काढले नाही त्या अर्थी त्याला पेरायचं नाही समजून जात. तसं अंतःकरणात विषयांबद्दल जी आसक्ती आहे, अनुरक्ती आहे, तद्विषयीच वैराग्य जोपर्यंत उत्पन्न होणार नाही तोपर्यंत चैतन्य स्वरूपी ज्ञानाचा स्वीकार करण्याची पात्रच नाहीये, त्याची पात्रताच नाहीये. जागा किती जरी सुटल्या तर पदवी नसेल तर फॉर्म भरता येत नाही. तसं विरक्ती नसेल तर ज्ञानेश्वरी घरात असते पण ती गुंडाळून ठेवली जाते, कारण विरक्ती नाहीये. विरक्तीशिवाय ज्ञान मिळत नाहीये. त्यामुळे म्हणतायत की वैराग्य, आणि त्या वैराग्याच्या गर्भात ज्ञान आहे आणि तेव्हाच ते ज्ञान जन्मत असतं. वैराग्य विन ज्ञान दुर्लभ. वैराग्याशिवाय ज्ञान दुर्लभ आहे आणि ते तुम्हाला सुलभ का जात आहे त्याचं कारण आहे तुमच्या अंतःकरणात विषयांबद्दल काय आहे, विरक्ती आहे. त्यामुळे ते ज्ञान तुम्हाला सुलभ आणि स्वाभाविकपणे प्राप्त होणार आहे. अशा प्रकारे विश्वामित्रजी बोलतायत. जैसा शुक व्यास सुत जन्मापासून जीवन मुक्त, तैसाची तू रघुनाथ प्राप्त परमार्थ स्वभावे. आणि ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज आम्हाला सांगू लागलेले आहेत की भगवान शुकदेव जे व्यासांचे सुपुत्र आहेत ते जन्मापासून स्वभाव मुक्त आहेत. स्वभाव मुक्त या शब्दाचा अर्थ काय? मनुष्याचा स्वभाव आहे. देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. मनुष्य जात ही स्वभावानं भजनशील आहे, परंतु मनुष्य जातीवरती नाना प्रकारच्या विकारांचा आसक्तीचा प्रभाव असल्यानं मूळ स्वभाव जो मुक्त आहे, कारण जो भक्त आहे तोच मुक्त आहे, जो भक्त नाही तो मुक्त नाही. त्यामुळे जन्माला आलेले भगवान शुकदेव कसे आहेत, जन्मापासूनच स्वाभाविक मुक्त आहेत आणि ते जसे मुक्त आहेत तैसाची तो रघुनाथ. जो मुक्त आहे त्यालाच प्राप्त परमार्थ स्वभावे. मुक्त स्वभावानं परमार्थ प्राप्त होतो, आसक्त स्वभावानं परमार्थाची प्राप्ती होत नाही. घराचा त्याग केल्याशिवाय माणूस मंदिरावर जाऊ शकत नाही. कोणत्याही गोष्टीचा त्याग केल्याशिवाय, विरक्तीशिवाय परमार्थ प्राप्त होत नाही. आणि जगातील कोणत्याच गोष्टीची आसक्ती भगवान शुकदेवामध्ये नव्हती. त्यामुळे ते स्वाभाविक ब्रह्मपदाशी एकनिष्ठ होते, म्हणजेच स्वाभाविक परमार्थास पात्र होते. आणि तोच स्वभाव तुमच्यामध्ये आहे. कोणत्याही प्रकारच्या विषय वासनेचा प्रभाव तुमच्या अंतःकरणात नाही, हे अतिशय स्पष्ट दिसतंय असं विश्वामित्रजी बोलतायत. त्या शुकाचा ज्ञानार्थ विकल्पे पावला घात, तोची गुरु वाक्य निश्चित निज परमार्थ पावला. संत एकनाथ महाराज सांगतायत त्या शुकाचा ज्ञानार्थ, भगवान शुकदेवजींच्या ज्ञानाचा अर्थ स्वाभाविक ते कोण आहेत, ज्ञानी आहेत. कारण जन्मल्यानंतर त्यांच्यावर मायेचा प्रभाव नव्हता म्हणून स्वभाव सुरक्षित आहे. मनुष्याचा स्वभावच भजनाचा आहे, पण जन्मल्याबरोबर माया वासनेचा, अहम ममतेचा प्रभाव पडतो. भगवान शुकदेव हे स्वभावानच मुक्त आहे, त्यांच्यावर कशाचाही प्रभाव नव्हता, तरी सुद्धा विकल्पानं त्यांच्या ज्ञानाचा काय केला, घात केला. कारण एखादी गोष्ट असणं आणि निश्चित असणं यात फरक आहे. तुम्ही जातात का? हो जातो.
नक्की जातात का म्हणलं की बरेच जणांचा विकेट ओढतो महाराज. जातात का? हो जातो. नक्की जातात का? निश्चिती नाहीये. आणि आता निश्चिंतीने पावलो विसावा, कधी कुंटलिया धावा कृष्णेची तृष्णा कधी संपते, विकल्पाच्या शक्यता संपुष्टात आल्या. विकल्प आणि संकल्प दोन्ही संपुष्टात येऊन जोपर्यंत निर्विकल्प चित्त होणार नाही आणि निर्विकल्प चित्त गुरुवाक्यानं निश्चित अंतःकरण झाल्याशिवाय, गुरुवाक्यानं संपूर्ण प्रकारचा मळ धुतल्याशिवाय विकल्प संपत नाही. आणि शुकाच्या शुक ज्ञानीच आहे, पण त्यांच्या ज्ञानाचा अर्थ विकल्पानं घात प्राप्त झाला. पण ते शुकदेव ज्यावेळेस सद्गुरूंच्या संगतीत आले आणि गुरुवाक्यानं त्यांचा परमार्थ निश्चित झाला आणि मग ते परमार्थाला प्राप्त झाले. अशा पद्धतीमध्ये, कारण गुरुशिवायचं ज्ञान हे कोवळ असतं, अशा पद्धतीत सांगू लागलेले. राम म्हणे ऋषीवर्या, ऐके वाक्य परमाश्चर्या, ज्ञान पाहून या शुकवर्या, विकल्प धरावया काय कारणा. प्रभू रामचंद्रजींनी प्रश्न केलेला आहे की गुरुवर्या, मला आश्चर्य वाटतंय. कोणतं आश्चर्य आहे? ज्ञान पाहून शुकवर्या, एकदा का ज्ञान प्राप्त झालं की पुन्हा विकल्प कसा? कारण विकल्प कुठं असतो महाराज? अज्ञानाच्या ठिकाणी विकल्प. जगातले जेवढे विकल्प आहेत ते कुठे आहेत? अज्ञानातच विकल्पाचा जन्म होतो, ज्ञानात विकल्प संपुष्टात येतात. एखादा माणूस असं वागेल का, किंवा एखाद्या माणसाबद्दल जो काही अंतःकरणात विकल्प आहे, तुम्ही विकल्प धरतायत याचाच अर्थ तुम्ही अज्ञानी आहात. नाही, किंबहुना आपलं मन पूर्ण ज्ञानाला समर्पित नाही. त्यामुळे ज्या अर्थी अध्यात्म ज्ञान आहे, ज्या अर्थी ब्रह्मज्ञान आहे, स्वभावानं जो मुक्त आहे, त्याच्या अंतःकरणात विकल्प, याचं मला आश्चर्य वाटतंय. ज्ञान पाहून शुकवर्या, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पुन्हा विकल्प येण्याचं काय कारण आहे? अशा प्रकारे प्रभू रामचंद्र प्रश्न करत आहेत. त्या शुकाची समूळ कथा मज सांगारी स्वामी नाथा, ज्ञान पावोनी विकल्पता शुकाच्या चित्ता बाणली कैशी. गुरुदेवा, मला त्या शुकाची संपूर्ण कथा सांगा. कोणत्या शुकाची? ज्ञान पावोनी विकल्पता. विकल्प विचित्र असतो महाराज. विकल्प असेल किंवा काम, क्रोध, लोभ, हे चैतन्याची तर थोडं माईक बाकी सगळेच का आला, अशा पद्धतीचा प्रश्न रामचंद्र प्रभू करतायत. तोची विकल्प पुढती कैसे निर्मला चित्ती, कैसेनी पावला विश्रांती मग प्रती सांगावे. आणि पुन्हा त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला विकल्प संपला कसा, आणि पुन्हा त्यांचं ज्ञान निश्चित कसं झालं? ज्ञान आणि ज्ञान निश्चित ज्ञान, त्यांच्यावरती ज्ञानाचा ठसा कसा उमटला, याबद्दलचं मला सविस्तर विश्लेषण करा. अशा प्रकारचा प्रश्न रामचंद्र प्रभूंचं निमित्त करून संत एकनाथ महाराज तुमच्या आमच्यासाठी करतायत. विश्वामित्र म्हणे श्रीरामा, व्यासपुत्राची ज्ञान गरिमा, अगत विचाराची महिमा, नाही सीमा अनुपम्य. विश्वामित्र म्हणू लागलेले आहेत, भगवंता, व्यासपुत्राच्या ज्ञानाची गरिमा, त्यांच्या ज्ञानाची जी काही प्रतिष्ठा आहे ती अगाध आहे. त्यांच्या विचाराचा महिमा अगाध आहे, ज्याला सीमा नाही, जे उपमेय नाहीये, अनुपम्य अशा प्रकारचं त्यांचं ज्ञान आहे, असं सांगतात. त्या श्री शुकाचा निज विचार, त्याही विचाराचे निज सार, तुझं मी सांगे ना साचार, सविस्तर अवधारी. आणि त्या शुकाचा विचार आणि त्या विचाराचं सार, कारण क्षणोक्षणाची
आणि विचाराचं सार काय? करावया पार भवसिंधू. भवसिंधूच्या पलीकडे गेलं पाहिजे. कसं असतं, माय लेकराला लोणी देत असते महाराज डायरेक्ट, तसं संत एकनाथ महाराज तुमची आमची माय आहे. शुकानं विचार केला आणि तुम्हा आम्हाला काय कळत नाही? विचार कळत नाही. आणि ज्याला विचार कळत नाही त्याची काळजी घेते ती आई असते बरं का. ज्ञानेश्वर म्हणले त्रिगुण असार, निर्गुण हे सार, आणि सारासार विचार हरिपाठ. लक्षात घ्या, त्रिगुण हे असार आहेत, म्हणजे ते रजोगुण असेल, तमोगुण असेल की सत्वगुण सुद्धा. 3 गुणांमध्ये सत्वगुण श्रेष्ठ आहे, पण भक्तीचा विचार करता सत्वगुणाला सुद्धा किंमत नाही आहे. किंमत कशाला आहे? देव आपला म्हणण्याला आहे. मग तुम्ही कोणत्या गुणात म्हणतात त्याच्याशी संबंध नाही, देव आपला म्हणणं हे महत्वाचं आहे. मी विचारावर चाललो बरं का. शुकानं विचार केला, जसं माऊलींनी सांगितलं निर्गुण हे सार. भक्तीतलं सार कोणतं आहे? निर्गुण आहे. पण तुम्हाला कळत नाही म्हणले. तुम्हाला काय सांगतो मी? सारासार विचार करा उठा उठे. सारासार विचार हरिपाठ. रामायण हा हरिपाठ आहे बरं का. राम हरी आहेत पण त्यांचा रामायण हा पाठ आहे, आणि हा आपला परिपाठ झाला की जीवनाचा सारीपाठ यशस्वी होत. त्यामुळं शुकानं विचार केला, त्या विचाराचं जे सार आहे, बाकी काही कळू न कळू सार कळणं महत्वाचं आहे. आणि माऊलींनी सुद्धा सांगितलं की सारासार विचार हरिपाठ. तसं नाथ महाराज जिथं सांगतायत, त्यांनी जो विचार केला तर त्या विचाराची लेवल जरी आपल्याकडे नसेल तरी त्या विचाराचं सार आपल्या जवळ नाथ महाराज देत आहेत आणि सांगतायत तुझं मी सांगेन साचार. फक्त तुम्ही काय करा, सविस्तर अवधारे लक्ष देऊन तुम्ही ऐका. मी तुम्हाला सांगेल. नाथ महाराज आपल्याला सांगतायत, विश्वामित्रजी प्रभू रामचंद्रजींना बोलतायत. जन्म स्वभावे शुकमुक्त, विवेक वैराग्य पूर्ण भरीत, तो श्री व्यासासना पुसत श्वेतवनात निघाला. जन्म स्वभावानं शुक कसा आहे? मुक्त आहे. मुक्त असणारा शुक नुसता मुक्त नाही, तर विवेक वैराग्यानं पूर्ण भरलेला आहे. विवेकानं वैराग्यानं पूर्ण भरलेले असणारे शुक, मुक्त असणारे शुक व्यासांना न विचारता स्वइच्छेनं वनात निघतायत. कारण मुक्त विचारत नसतात. मग कोण विचारतात? बद्ध विचारतात. जो जीव बद्ध आहे तोच कुणाचा तरी मुलगा आहे, तोच कुणाची तरी मुलगी आहे, तोच कुणाचा तरी भाऊ आहे. जो मुक्त आहे तो कोण आहे? अहम ब्रह्मास्मी. तो जो ब्रह्म आहे त्याला प्रकृतीच्या क्रियमानाशी संबंध नाही, संचिताशी संबंध नाही, प्रारब्धाचा त्याच्यावर प्रभाव नाही, आणि अशाला कुणाला विचारण्याची आवश्यकता नाहीये. त्यामुळं जन्मानं मुक्त असणारे भगवान शुकदेव व्यासांना न विचारता स्वइच्छेनं वनामध्ये निघतायत असं सांगतात. शुकेना करिता पाणी ग्रहण, न घेता संन्यास ग्रहण, व्यासाशी न पुसताची जाण, निघाला पण सर्वस्व त्यागे. होय, शुकानं पाणी ग्रहण केलं नाही म्हणजे लग्न केलं नाही, संन्यास घेतला नाही, आणि वडिलांना विचारलं नाही. कारण 4 आश्रम आहेत बरं का. कोणता? पहिला आहे ब्रह्मचर्य आश्रम. मग संन्यास घ्यायला पाहिजे. पाणी ग्रहण. त्यानंतर दुसरा आश्रम कोणता आहे? गृहस्थ आश्रम. तिसरा आहे वानप्रस्थ. ब्रह्मचर्य, संन्यास, वानप्रस्थ. अशा प्रकारच्या आश्रमांचा विचार करता, कोणत्याही प्रकारची क्रिया न करता आणि वडिलांना न विचारता सुद्धा सर्वस्वाचा त्याग केला, आश्रमाचा सुद्धा आश्रय न घेता शुक वनात निघाले असं सांगतो. त्या शुकाची पूर्ण स्थिती देखोनी व्यासाची अति प्रीती, तेने सुखे शुका
प्रती पुत्र सक्ती दाविन्नला. आणि नाथ महाराजांचं भावार्थ रामायण आहे बरं का, थोडं लक्ष देऊन ऐकावं लागतं. काय सांगू लागले, त्या शुकाची पूर्ण स्थिती आणि देखोनी व्यासासी अति प्रीती. कारण व्यास हे ज्ञानामध्ये सर्वश्रेष्ठांपैकी एक आहे, नुसते श्रेष्ठ नाही, सर्वश्रेष्ठांपैकी एक आहे. म्हणून नाथ महाराज तोलून मोजून शब्द वापरतात. शुक मुलगा म्हणून धावले का? नाही, शुकाची पूर्ण स्थिती बघितली आणि अधिकार संपन्न मुलगा आहे या भावना जागी झाली. आणि कुणाला महाराज भगवान संत भगवान बाबा म्हणलं की आमचे मनावर वाटतं का? त्याच कारण आहे, संताशी नातं जोडावं, ज्ञानाशी नातं जोडावं. घरचा जरी चोर असेल तर माणूस आपला म्हणतं का? नाही म्हणत. का? श्रेष्ठांशी नातं जोडल्यानं व्यक्ती श्रेष्ठ होत असतो, हा विषय आहे. आणि त्या विषयानुसार आपला मुलगा अधिकार संपन्न आहे, आपला मुलगा ज्ञान संपन्न आहे, या भावनेनं व्यासाला प्रेम निर्माण झालं. नाहीतर आपलं कसं आहे, तिडीमेडी चवतनाल 2 बाटल्या पेलेला असलं तरी माझच आहे. कधी कधी त्याग करता आला पाहिजे, कुणाला आपलं म्हणावं आणि कुणाला परक म्हणावं, व्यासांकडून शिकावं. आणि या अध्यायात शिकता येईल ते. व्यास त्या ठिकाणी शुकाची पूर्ण स्थिती बघून प्रीतीनं धावू लागले. इथं शब्द वापरला पुत्रासक्ती. हीच आसक्ती पुन्हा नाहीये. त्यावेळेस शुकाला विकल्प झाला, त्यावेळेस आसक्तीनं मागं नाही पळाले, आता पळतायत. कारण शुक ज्ञान संपन्न आहेत असं सांगतात. पुत्र प्राप्तीचे व्यासासी सुख त्याचे पाहावया मुख. व्यासाशी अत्यंत हरिक एक आवश्यक शुकासी म्हणे. पुत्र प्राप्तीचं व्यासांना सुख आहे आणि मुलाचं मुख पाहावं म्हणून अत्यंत आनंद आहे. आणि त्या आनंदानं आदिनाथ महाराजांनी क्लिअर केलं, सुखाची पूर्ण स्थिती बघून प्रेमानं धावू लागले. आणि आता सांगतायत पूर्ण स्थिती असणाऱ्या पुत्राचं मुख पाहण्याचा आनंद असल्यानं ते त्या ठिकाणी शुकाला हाक मारतायत. मी शुक नव्हे कदेशी तो सर्वभूत निवासी. हे प्रचिती यावया व्यासासी वृक्ष त्यासी हो देती. आणि ज्या अर्थी कर्तव्यच उरलेलं नाही त्या अर्थी ध्वनी देण्याचा प्रश्न उरत नाही. मग शुकाच्या ज्ञानस्थितीची लेवल व्यासांपर्यंत पोहोचवण्यासाठी वृक्ष प्रतिसाद देऊ लागले. व्यासांच्या शब्दाला वृक्ष देतायत. भगवान शुकदेव मात्र बंधनात नाहीत, कारण जे बंधनात आहेत त्यांच्यासाठी वडील बर का, जे बंधनात आहेत त्यांच्यासाठी घरातली नाती आहेत, त्यांच्यासाठी प्रकृतीची बंधन आहेत, नियम आहेत. जे मुक्त आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं कसलंही बंधन असत नाही. तर संत स्वामी समर्थ किंवा समर्थ रामदासांसारखे मुक्त महात्मे आणि त्या अधिकार संपन्न असणारे भगवान शुकदेव त्या ठिकाणी त्यांचं प्रत्युत्तर वृक्ष देतायत असं सांगतात. व्यास भोबाळे पुत्र वचनी वृक्ष वदती प्रतिवचनी. तेने व्यास सुखावणे पुत्र गमनी उद्यत. शुक त्या ठिकाणी माग पाहत नाहीयेत. व्यास बोभाळे पुत्र वचनी वृक्ष वदती प्रतिवचनी. शुका 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 म्हणून व्यास त्या ठिकाणी हाक मारतायत आणि वृक्ष होकार देतायत. व्यासाला आनंद झाला, कारण पुत्र गमनी उद्यम, पुत्र त्या अधिकाराचा याचा व्यासाला आनंद झालेला आहे आणि तो मुलगा यावा या पद्धतीत हाक मारतायत. शुका म्हणताची जाना वृक्ष देती आपण. तेने शुकाचे पूर्णपणा व्यासाशी पूर्ण कळवाले. शुकाला हाक मारल्याबरोबर वृक्ष देतायत. त्यावेळेस शुक कोण आहे?
पूर्ण आहे हे कळालं. अपूर्ण कुणाला म्हणावं, पूर्ण कुणाला म्हणावं. जो व्यापक आहे तो पूर्ण आहे, एकदेशी आहे तो अपूर्ण आहे. चैतन्य होय, वृक्षात सुद्धा जीव तोच आहे, माणसात सुद्धा तोच आहे, जनावरात सुद्धा तोच आहे. जसं लाईट कूलर मध्ये असेल तर थंडावा देते, फ्रीज मध्ये असेल तर थंडावा देते, हीटर मध्ये असेल तर गरमी देते, लाईट तीच आहे. परिणाम वेगवेगळे आहेत. तसं भगवंताचं चैतन्य वृक्षात असेल तर फळ देतं, माणसात असेल तर बोलतं, आणि हे सर्व चैतन्य एकच आहे. प्रकृतीचा विज्ञानाचा भेद ज्या ठिकाणी मावळलेला आहे, कशाचा भेद मावळलाय? विज्ञानाचा भेद मावळलेला आहे. त्यामुळं शुक नावाच्या 3.5 हाताच्या देहातूनच प्रत्युत्तर देणं अपेक्षित नाहीये. कारण शुक हे एकाच देहरूपी देशापुरते मर्यादित नसून सर्व व्यापक ते चैतन्यास एकरूप झालेले आहेत. याचा अंदाज व्यासांना यावा म्हणून वृक्ष होकार देत आहेत. जसं संत ज्ञानेश्वर महाराजांना त्या ठिकाणी अडवलं तत्कालीन लोकांनी की म्हणले तुझं नाव ज्ञान आहे आणि रेड्याचं नाव सुद्धा ज्ञान आहे, त्याला मारलं की तुला लागतं का? किंवा तुला वेद बोलता येतात त्याला येतात का? आले महाराज लगेच. का? तो रेडा आहे हा प्रकृतीचा भेद आहे. चैतन्याच्या दृष्टीनं दोन्ही एक समान आहे. आणि रामायणात ते सुद्धा आता पुढे ओव्या येणार आहेत. किंवा देव आणि भक्तात सुद्धा भेद मानतात, हा सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. देव आणि भक्त वेगळे नाहीत किंवा देव आणि जीव सुद्धा वेगळा नाहीये. भेद प्रकृतीचे आहेत, ज्याला विज्ञान म्हणावं. ज्ञानाच्या दृष्टीनं ते एकच आहे. आणि त्या ज्ञान स्थितीचं अनुमान लागावं म्हणून वृक्ष होकार देत आहेत असं सांगतात. ऐसे असता पूर्णपणा त्या माझी विकल्पाचे विंदान, मुख्यत्वे स्त्रीवाक्याचे श्रवण, तेने विकल्प पूर्ण श्री शुकासी. आणि एकनाथ महाराज आम्हाला सांगू लागले ऐसे असता पूर्णपण. जसं असते वाघ मारित ते उंदर वगैरे, तिथं त्याच्या डाव्या हातचा खेळ असतो म्हणतात. आणि येडका मदन मदन केवळ पंचा, अशा प्रकारचा विषय केवळ स्त्री वाक्याचे विधान. एवढा अधिकार संपन्न असणारे भगवान शुकदेव, परंतु त्यांना सुद्धा विकल्प का झाला तर मुख्यत्वे स्त्री वाक्याचे श्रवण. स्त्रीचं पाहणं नाही म्हणतायत, फक्त स्त्रीचं वाक्य ऐकलं, स्त्रीचा आवाज ऐकला. तर एवढ्या अधिकार संपन्न व्यक्तीच्या ठिकाणी काय झालं? विकल्प उत्पन्न झाला. बाकीच्यांचं सर्वसामान्यांचं काय असेल? सर्वसामान्यांना एकच पर्याय आहे महाराज, संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाहे घालू नको, एवढाच पर्याय आहे. नाहीतर मोठमोठ्यांना विकल्प उत्पन्न होतो असं सांगताय. वाचा. नाही स्त्रियांची घेतली भेटी, त्यांची अन्योक्ती ऐकता गोष्टी, विकल्प पोटी शुकाच्या. संत एकनाथ महाराज आम्हाला सांगू लागले शुके स्त्रिया नाही देखील या दृष्टी. स्त्री कसली असते डोळ्यानं बघितली नाही, कधी स्त्रीची भेट घेतली नाही, त्यांची अन्योक्ती ऐकता गोष्टी. अन्योक्ती त्या दुसऱ्याला बोलत होते, यांना पण नाही. त्याला तृतीय पुरुषी म्हणतो आपण. दुसऱ्याच दोघांचा संवाद सुरू असताना सहज स्त्री वाक्य कानात पडलं, ज्ञानी व्यक्तीच्या ज्ञानाची काय झाली? माती झाली महाराज. म्हणजे स्त्री वाक्य इतकं खतरनाक असतं. नाथ महाराज सांगू लागले त्यांची अन्योक्ती ऐकता गोष्टी, विकल्प पोटी शुकाच्या. एवढा ज्ञानी असणारा त्याच्या ज्ञानामध्ये विकल्प उत्पन्न स्त्री वाक्यानं झाला असं
विश्वामित्र प्रभू रामचंद्रांना बोलतायत. प्रमदा परमार्थ पूसो आली, हे गुरुत्वा भुलू पडली. प्रमदा केवळ प्रमादी घाली, ते बोली विकल्प. नाथ महाराज सांगू लागले, प्रमदा परमार्थ पुसो आले. प्रमदा म्हणजे स्त्री बर का. प्रमदा परमार्थ विचारते असं ज्याला वाटतं त्याच्या गुरुत्व भावनेला भूल पडलेली आहे. जिथं गुरुत्वाला भुली पडली तो लघु झाला. कारण प्रमदा ही प्रमादामध्येच घालते आणि विकल्पच उत्पन्न होतो. म्हणून बरेच ठिकाणी साधू संत म्हणतात, नको नको स्त्रीचा परमार्थ. म्हणजे असं नाही, वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांशी येथे आहे अधिकार, परंतु विकल्पाचा विचार करून सावधान आणि सुरक्षिततेचा जर विचार केला तर स्त्री संग, स्त्री आवाज, स्त्रीचं चरित्र एकंदरीत त्याला घात करणारा, स्त्री ही अंती प्रमादामध्येच प्रवृत्त करते. त्यामुळे स्त्री ही भयंकर आहे. म्हणजे इथं स्त्री पुरुष समानतेचा विषय क्लिअर लक्षात घ्या. परमार्थ दृष्टीनं स्त्री आणि पुरुष सारखेच आहेत, समान आहेत. भगवंतासाठी दोन्ही सुद्धा सारखेच आहेत. पण एकमेकांचा विचार करता भगवंतातलं चित्त आकर्षित करून विकल्पाकडे पुरुषाच्या चित्ताला नेण्याचं सामर्थ्य स्त्री देहात, स्त्री बोलण्यात, स्त्री चरित्रामध्ये आहे. नाथ महाराज सांगू लागले, प्रमदा केवळ प्रमादी घाली, आणि तिच्या नुसत्या शब्दात विकल्प उत्पन्न करण्याचं सामर्थ्य आहे असं सांगतायत. प्रमदा प्रती परमार्थो, हा गुरुत्वाती अनर्थो, त्या अनर्थाचा आघातो, स्त्री शुकांतो विकल्पो. प्रमदां प्रती परमार्थ अंथा गुरुत्वा अति अनर्थ. गुरुत्वाला अनर्थच होण्याचं कारणच आहे महाराज प्रमदां प्रती परमार्थ. मोठमोठा आपण बघत असतो ते काही विषय झालेले आहेत, मोठमोठ्यांना परमार्थापासून परावृत्त झाले किंवा परमार्थामध्ये वादात सापडले, ते सगळे स्त्रियांचीच कारण आहेत. म्हणजे गुरुत्वाला अनर्थ उत्पन्न कोण करतं तर स्त्री करते. मुद्दाम म्हणून करत नाही, ती नैसर्गिक रचना अशा प्रकारची आहे. आणि त्याच अनर्थाचा घात शुकामध्ये विकल्प उत्पन्न झाला. अशा प्रकारे संत एकनाथ महाराज तुम्हा आम्हाला सांगू लागलेले आहे. परमार्थ गुरुत्वाचा ती अनर्थ, त्या अनर्था अतिघात, तो शुका स्त्री शुकांत, तो स्त्री शुकांत, असे नांदत सावकाश. विकल्प गुरुत्वाचा अति अनर्थ. परमार्थामध्ये विकल्प हा आपल्यातल्या गुरुत्वाला अनर्थाकडे नेतो. गुरुत्व याचा अर्थ काय? गुरु या शब्दाचा अर्थ होतो मोठा. जिथं विकल्प आहे तो लघु झाला महाराज. जिथं अज्ञान आहे तो लघु झाला. आणि विकल्प उत्पन्न करते ती स्त्री. व्यापक भावनेतून एकदेशीय भावनेवर आणते ती स्त्री. ज्ञान असलं की माणूस अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा, आणि ब्रह्मदृष्टीनं 11व्या अध्यायामध्ये विषय आहे. योग वासिष्ठामध्ये सुद्धा विषय आहे. भगवान रामचंद्र प्रभूंनी सांगितलं किंवा गुरुवर्या, गाढवाचा देह ज्या पंचमहाभूतांपासून बनला त्याच पंचमहाभूतांपासून पुरुषाचा देह बनला, आणि त्याच पंचमहाभूतांपासून स्त्रीचा देह बनला. मग ज्या वस्तूचं मटेरियल सारखं आहे त्याच्यात भेद आहे का? नाही. आणि जिथं भेद नाही तिथं आकर्षण आहे. भेद नसताना आकर्षण, त्याला चकवा म्हणावं बरं. आणि चकवा म्हणजेच विकल्प आहे. बघा, पुरुषाचा देह आणि स्त्रीचा देह ज्या एकाच पंचतत्वातून बनलेला आहे, मग आकर्षण असण्याचं कारणच नाही.
मग आकर्षण उत्पन्न का होतं, तर ज्याला वाटतं मी पुरुष आहे आणि ज्याला वाटतं समोरची स्त्री आहे तिथं आकर्षण उत्पन्न होतं. ज्याला वाटतं मी राम आहे आणि समोरची स्त्री ही राम आहे, ज्याला ती स्त्री दिसत नाही आणि स्वतःतला पुरुष दिसत नाही, त्याला गुरुत्व म्हणावं. आणि या गुरुत्व भावनेतून मी पुरुष आहे या लघुत्वाकडे, म्हणजे एका 3.5 हाताच्या देहापर्यंत ज्याची भावना मर्यादित होते, तो विकल्प आहे. आणि त्या विकल्पावर व्यक्तीला आणण्याची ताकद स्त्री वाक्यात आहे आणि तोच परमार्थाचा अनर्थ करतो. आणि तो विकल्प श्री शुकामध्ये सावकाश नांदतोय. विकल्प येणं जाणं वेगळं आणि निवांत नांदणं वेगळं. निवांत तो कसं आहे, एखाद्या ठिकाणी भोळा कारभारी असला की चोर निवांत दरवाजातून येत असतो. माझा कारभारी कडक असला की तो खिडकीतून येईल, मागून उडी टाकून येईल. पण कारभारी जर भोळा असेल तर काय होतं, डायरेक्ट चोर घरात बसत असतो. तसं भगवान शुकांच्या इथं विकल्प निवांत सावकाश आलेला आहे. तो कसा आला त्याचं विज्ञान सांगणार आहे, ऐका. सिद्ध सरोवरा प्रती नग्न अप्सरा स्नान करीती, शुक जाता आत्मस्थिती त्या स्वइच्छा खेळती निर्लज्ज. सिद्ध सरोवर होतं आणि त्या सरोवरामध्ये नग्न अप्सरा स्नान करू लागली. नग्न पद्धतीमध्ये विवस्त्र होऊन स्नान करतायत. पण शुक जात असताना कसं जाऊ लागले, आत्मस्थितीवर शुक आहेत. आत्मस्थितीवर असणं म्हणजे काय, मी पुरुष ही भावनाच नाही, मग त्या स्त्री आहेत हे भावना असण्याचा प्रश्नच येत नाही. आणि या भावनेत असल्यामुळं त्यांना लाज वाटण्याचं कारण नाही आणि यांना हसू येण्याचंही कारण नाही. हे यांच्यात आहेत ते त्यांच्यात आहेत. आणि निवांत अशा प्रकारे भगवान शुकदेव तिथून जात आहेत असं सांगतात. मागून व्यास येता देखती अप्सरा ती सलज्ज होती, एकी वस्त्र आड करीती एकी बैसती उदकांत. आणि निर्लज्जपणे खेळत असलेल्या स्त्रिया मागून व्यासदेव येत असताना मात्र लाजल्या, वस्त्र आडवे करू लागल्या आणि काही स्त्रिया पाण्यात बसल्या असं सांगतायत. शुक तरुण नग्न गती जाता अप्सरान लाजती, मी हृदयाचे आजते ती मज का लाजती देवांगना. आश्चर्य वाटलं भगवान व्यासजींना आणि म्हणू लागलेले, शुक पुरुष आहे, तरुण आहे, युवक आहे आणि तो सुद्धा नग्न आहे आणि त्याला स्त्रिया लाजल्या नाहीत. आणि मी वृद्ध आहे, यांच्या आजोबाच्या वयाचा आहे, मला पाहून या का लाजल्या, याच एक आश्चर्य व्यासजींना पडलेलं आहे असं सांगतात. शुकाचे ठाई त्यांची आसक्ती त्याशी निर्लजा अवयव दावीती, मी वृद्ध नावडे चित्ते या लागी लाजती सर्वांगना. आणि आता मन संकल्प विकल्पाने विचार करू लागलं, महाराज असं झालं असेल का, तसं झालं असेल का. शुक जवान आहे म्हणले आणि त्याच्या ठिकाणी यांची आसक्ती असावी म्हणून निर्लज्जपणे त्याच्या समोर शरीर प्रदर्शन करत असाव्यात आणि मला लाजले असाव्यात का, असाही भाव व्यासजींना वाटतोय. हा अप्सरांचा भाव हे त्यांचे पासी पुसो जाओ, हा व्यासाचा अभिप्राय तो प्रश्न पर्याव पुसतो. एवढा वेळ जे काही बांधलं ते अनुमान आहे. अनुमानापेक्षा प्रमाण बरं असतं. व्यासांनी विचार केला, आपण काढलेले अनुमान आहेत, पण त्यांना विचारलं म्हणजे प्रमाण कळेल सत्य काय, त्यांना जाऊन विचारावं अशा प्रकारचा भाव व्यासजींच्या मनामध्ये आलेला आहे. श्री शुक शिका नाही लाजल्या ती मजा लाजल्या ती कोणार्थी, हे परम प्रमाणाने
निश्चितार्थी माझी प्रश्नोक्ती सांगावी. त्या ठिकाणी